सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी पठार येथे अखंड हरिनाम सप्ताहाची यशस्वी सांगता झाली आहे. गावातील कळंबा माता मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि कलशारोहण सोहळा, त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. गेली 38 वर्षांपासून गुंजाळवाडी पठारमध्ये समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यानं या हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं. पहाटे काकडा, भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ, रोज रात्री हरिकीर्तन आणि त्यानंतर संपूर्ण भाविकांसाठी महाप्रसाद असं आयोजन केलं जातं. हरिभक्तपरायण रवींद्र महाराज पाटील, शिवानंद महाराज पाटील, मायाताई महाराज साबळे, सुमित महाराज झावरे, हरीश महाराज फडके, इंद्रजित महाराज रसाळ, संग्राम बापू भंडारे, त्याचबरोबर अनिल महाराज तुपे यांची कीर्तनं इथं झाली आहेत. गावातील भावपुष्पदाते, अन्नदाते यांच्या सहकार्यानं दिवसेंदिवस हा हरिनाम सप्ताह यशस्वी होतोय. रोज कीर्तनाला हजर असलेल्या भाग्यवान भाविकांना आणि महिला वर्गाला दादाभाऊ आगलावे तसेच मंगेश जाधव यांच्याकडून भेटवस्तू दिल्या गेल्या. यावेळी गुंजाळवाडी पठार गावातील अनेक दानशूर तरुण, ग्रामस्थ, महिला वर्ग यांच्या वतीनं सप्ताहामध्ये दानधर्म केला गेलाय. आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी याबद्दल ग्रामस्थांचं कौतुक केलंय. तर गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा सप्ताह यशस्वी होतोय, अशी माहिती सीताराम वाळुंज आणि बाळासाहेब भागवत यांनी दिली. सप्ताह कमिटीच्या वतीनं गोशाळेला भरीव मदत केल्याची माहिती विजय आगलावे यांनी दिली. संत भूमी गुंजाळवाडी पठार, आमच्या या गुंजाळवाडी पठारमधील हरिनाम सप्ताहाचे हे 38वे वर्ष आहे आणि आम्ही जो महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा केला त्यानंतर हे 16वे वर्ष आहे. प्रचंड भव्य दिव्य मोठ्या स्वरूपामध्ये आम्ही हा सोहळा संपन्न करीत असतो. यामध्ये आमचे सर्व तरुण मंडळी, महिला भगिनी, ज्येष्ठ ग्रामस्थ सर्वांच्या सहकार्यातून, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून हा सोहळा मोठ्या दिमागदार पद्धतीनं आम्ही संपन्न करण्याचं काम करतो. यावर्षी आम्ही कळंबा माता प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. 18, 19 व 20 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. एक छोटीशी गुंजाळवाडी पठार आणि या गुंजाळवाडी पठारमध्ये सर्वसाधारणपणे 12 ते 15 लाखाचे हा कळंबा माता मंदिर व कलशारोहण सोहळा संपन्न करीत असताना मनस्वी आनंद होत आहे. अनेक जे काही आमचे छोटे छोटे शेतकरी बांधव आहेत, दुष्काळग्रस्त भागात असताना सुद्धा या गुंजाळवाडी पठारमध्ये छोटे छोटे शेतकरी किंवा मजूरदार असतील यांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलेलं आहे आणि ह्या सर्वांच्या मदतीतून याचबरोबर पंचक्रोशीतील अनेक जे काही भाविक भक्त आहेत ज्यांची आमच्या कळंबा मातेवर श्रद्धा आहे, अशा सर्वांच्या मदतीतून, सहकार्यातून आमचा हा सोहळा संपन्न होत असताना सोहळा संपताच या ठिकाणी आमचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे. खऱ्या अर्थाने गुंजाळवाडी पठारमध्ये आणि हा सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये, पठार भागामध्ये नवे संगमनेर तालुक्यामध्ये एक नवा आदर्श, एक नवे आध्यात्मिक पर्व, एक नवे आध्यात्मिक स्वरूप आणि एक नवा आध्यात्मिक अध्याय सुरू करण्याचा आम्ही जो मनोदय आमच्या तरुणांनी व्यक्त केलेला आहे, मनोदय ठरवलेला आहे, तो आम्ही या ठिकाणी दिमागदारपणे या सोहळ्यातून सर्वांना दाखवून देत आहोत की अध्यात्म आणि अध्यात्माची ताकद काय असते. हीच खऱ्या अर्थाने या अध्यात्माची ताकद म्हणजे सर्व तरुणांचं असणारं जे काही मनोबल आहे तो उंचावतं आणि सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी, तरुण कार्यकर्ते मनोभावे मोठ्या आनंदाने या सोहळ्यामध्ये तनमनधनाने सर्व विसरून या ठिकाणी जमा होत असतात आणि ह्या सोहळ्याचा आनंद घेत असतात. या सोहळ्याचा जो आनंद आहे तो आनंद खऱ्या अर्थाने एक मोठी पर्वणीच. वर्षातून एकदा आमच्या गुंजाळवाडी पठारामध्ये
आमच्या पंचक्रोशीमध्ये ही एक मोठी पर्वणी येत असते आणि या पर्वणीमध्ये सर्वजण लहानापासून थोरापर्यंत मन मुराद असा या अध्यात्माचा आनंद लुटतात. हेच खऱ्या अर्थाने आमच्या या सोहळ्याचं गोड कौतुक आहे. गुंजावडी पठार या गावामध्ये गेली 38 वर्ष हा जो अखंड हरिनाम सप्ताहाचा महायज्ञ चालू आहे. या महायज्ञासाठी आमच्या गावातील सर्व तरुण वर्ग, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त हे मोठ्या आतुरतेने या सोहळ्याची दरवर्षी वाट पाहत असतात. याही वर्षी सर्व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, गावातील सर्व तरुण मित्रमंडळ, या महायज्ञासाठी सहकार्य करणारे सर्व दान देणारे महान दातृत्व करणारे व्यक्ती, या सर्वांनी या महायज्ञासाठी अनमोल असं सहकार्य केलं आहे. या सर्वांच्या सहकार्यातून कळंबा मातेचे एक भव्य असं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. आपण या परिसरातील सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल, त्याचबरोबर हा महायज्ञ पुढे नेण्यासाठी गावातील सर्व तरुण वर्ग, परिसरातील सर्व तरुण वर्ग आणि पंचक्रोशीतील सर्वांनी जे सहकार्य केलं, या सर्वांचं मी या अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीनं सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदन करतो. याही पुढे त्यांनी असं सहकार्य करत राहावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आज जो अखंड हरिनाम सप्ताहाचा काल्याचं कीर्तन चालू आहे, 2010 सालापासून हा सप्ताह अतिशय सप्ताह न राहता 16 झालेला आहे. या सप्ताहाची परंपरा 38 वर्षाची असली तरी 2010 ते 2026 या 16 वर्षाचा एक सुवर्ण काळ या गावाने तसेच पठार भागातील पंचक्रोशीने अनुभवलेला आहे. या अनुषंगाने एक निवेदन करतो की या वर्षी आमचा कळंबा माता प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय दिमागदार आणि उत्साहात झाला. याचं जे योगदान आहे ते संपूर्ण पठार भाग, त्याचबरोबर आमचे ग्रामस्थ, आमचे महिला बचत गट, तसेच गावचे सरपंच, सोसायटी, कामगार पोलीस पाटील आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना जातं. या सप्ताहामध्ये आम्ही दरवर्षी नवीन नवीन गोष्टी करण्यास प्रारंभ केला. त्या अनुषंगाने यावर्षी जसं आपण आपल्या घरात काही सण उत्सव झाला त्याप्रमाणे आपण ब्राह्मण आणि गोदानासाठी निधी खर्च करत असतो. त्याचप्रमाणे आमच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून यावर्षी जीवदया गोशाळा सायकिंडी फाटा यांना एक देणगी देण्याचा मनोरम व्यक्त केलं. त्याप्रमाणे आमच्या गुंजवाडी पठार सप्ताह कमिटीने गोशाळेस देणगी दिलेली आहे आणि माझं समस्त वारकरी संप्रदायातील संत परंपरेला एक आव्हान आहे की जसं आज गुंजवाडी पठाराने या ठिकाणी गोशाळेला देणगी देऊ केली, अशीच देणगी आपल्या संबंधित पूर्ण जिल्ह्यातून आणि महाराष्ट्र राज्यातून गोशाळेला येत राहिली तर आपला ऋषी गोवंश वाचेल आणि गोमातेला एक अभयदान मिळेल. या निमित्तातून हा संदेश देतो. जो काही गेल्या 38 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. खरं तर ह्या सप्त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी भाऊंना आमंत्रित केलं होतं, पण भाऊ अधिवेशनाला असल्यामुळे येऊ शकले नाही. पण आज मला इथे येण्याचा मान भेटला आणि भाऊंच्या अनुपस्थितीत मला बोलवलं, त्याबद्दल सर्व सप्ताह कमिटीचे आयोजक, नियोजक आणि सर्व गुंजळवाडी पठारचे ग्रामस्थ सगळ्यांचं मनापासून आभार मानते. आणि आज काल्याच्या कीर्तनासाठी तुपे महाराजांनी खूप छान अशी कीर्तनरूपी सेवा दिली, त्याबद्दलही महाराजांचं आभार मानते. आणि आज खूप छान असं आगळं वेगळं, म्हणजे वर्षभरात एवढे सप्ते केले पण आज इथे येऊन फार म्हणजे तुम्ही जे महिला पारायणाला बसल्या त्यांचा सन्मान करून आज त्या महिलांना अन्नपूर्णा देऊन, म्हणजे खरं सप्ताह कशासाठी असतो आणि सप्ताह केल्यानंतर आपल्या ह्या महिला भगिनी आपलं घर चालवत असताना, घर सांभाळत असताना म्हणतो आपण प्रत्येक माता ही अन्नपूर्णा भगिनी आहे. मग त्या अन्नपूर्णेच्या ती मूर्ती देऊन आज त्या महिलांना खरंच खूप छान असं तुमचं नियोजन बघायला भेटलं. त्याबद्दलही तुमचं सप्ताह कमिटीचं मनापासून आभार मानते, अभिनंदन करते. कारण की कुठंतरी अशा वेगवेगळ्या गोष्टी आज आपल्या महिलांसाठी, कारण सप्ते आले की पुरुष वर्गाचा फार मोठा सहभाग असतो त्यात. कारण की काकड्यापासून सकाळचा पारायण, दुपारी हरिपाठ, प्रवचन, पहारा देणं हे पुरुष वर्गाचं काम असतं. पण पारायणाला बसायचं म्हटलं की पुरुष मंडळीपेक्षा आपल्या महिला भगिनी, मुली जास्त प्रमाणात बसतात. आज कुठंतरी प्रत्येक गावात जे सप्ते होतात आपल्याला वर्षभर आपण आपल्या घरातही
ज्ञानेश्वरी असून आपल्याला वाचायला वेळ भेटत नाही, कारण की माणूस संसारात गुंतला की संसाराचा गाडा हाकता हाकता कुठंतरी देवाचं दर्शन आपण रोज सकाळ संध्याकाळ घेतोच, पण ह्या ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ घरात असूनही आपण 2 ओळ्या का होईना वाचणं आपल्याच्याने होत नाही. पण हे सप्तेच त्याचं निमित्तच हे असं असतं की कुठंतरी ह्या देवादिकांचं आपल्या हातून सेवा घडणं आणि ह्या सप्त्याच्या निमित्ताने आपण 7 दिवसाच्या ग्रंथाचं पारायण करतो, हे पुण्यकाम आपल्या हातून घडते. गेली 7 दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानं झाली. शुक्रवारी एकादशीच्या निमित्तानं हरिभक्तपरायण संग्राम महाराज भंडारे यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केलं. 3 महिन्यात आमचं मन बदलतंय. अनंत बुद्धीचे तरंग आणि क्षणोक्षणा पालटती रंग. 3 महिन्यात मन बदलतंय. 3 महिने एक काम करणार, 3 महिने नाही आता हे नको दुसरं करायचं, त्याच्या 3 महिने नाही आता हे नको तिसरं करायचं, आणि त्याच्यामुळे ते गाटांगळा खात राहतात, कुठंच स्थिर स्थावर होत नाही. गावात अशी काही माणसं आहे, एक काम करतच नाही हो. सप्ताह बसला ना लव वारकरी होणार, टिळा लावणार, टोप्या घालणार, धोतर घालणार. निवडणूक आली का लगेच पुढारी होणार, बिल्ला लावणार, निघाला लगेच आता पुढारी झाला. आणि गावची जत्रा आली का लगेच बेवडा होणार, प्याला. वर्षात त्याने 3 रुपये घेतले, वर्षात. लोक काय संभ्रमात राहतात, हे नेमके काय बुवा, इतकी रुपये कुठे पालट देत असतात. आणि हे आमच्या पिढीचं चुकतंय. एक काम सातत्यानं करत नाही. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. ज्ञानेश्वर महाराज ते म्हणतात, हळूहळू सातत्यपूर्वक जर एखादं काम करत राहिलं तर माणूस ध्येयापर्यंत पोचतो, म्हणजे पोचतो. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी गुंजाळवाडी पठार गावातील तरुण, ग्रामस्थ, महिला यांचं विशेष सहकार्य मिळालंय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.